कोरपना येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत वेळेपूर्वी व्यवहार बंद केल्याच्या गंभीर तक्रारीनंतर आमदार देवराव भोंगळे यांनी अचानक धडक देत बँक प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले। मार्च एंडिंगच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि व्यापाऱ्यांची आर्थिक कामे प्रलंबित असताना बँक सेवा ठप्प झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती। एका ग्राहकाच्या तक्रारीची तात्काळ दखल घेत आमदारांनी कोणतीही पूर्वसूचना न देता शाखेत भेट देत व्यवस्थापक वासनिक यांना थेट जाब विचारला। यावेळी उपस्थित ग्राहकांनीही गैरवर्तन व अकार्यक्षमतेबाबत तक्रारींचा पाढा वाचत आपली नाराजी व्यक्त केली। या प्रकारावर संतप्त होत आमदार भोंगळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश देत सामान्य नागरिकांना त्रास देणारी मनमानी अजिबात खपवून घेतली जाणार नाही असा कडक इशारा दिला। त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे बँक प्रशासनात खळबळ उडाली असून उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। मात्र दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करूनच खऱ्या अर्थाने न्याय मिळावा अशी ठाम मागणीही नागरिकांनी केली आहे। या प्रसंगी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकराज्य टीव्ही न्यूज चॅनलकरिता मनोज गोरे, कोरपना तालुका प्रतिनिधी। कोरपनामध्ये जे ग्राहकांशी असभ्यपणाची वागणूक, वेळेवर कामं न करणे, बँक लवकर बंद करणे अशा अनेक प्रकारच्या तक्रारी होत्या। आज 27 मार्च आहे, 31 मार्चचा शेवटचे दिवस शिल्लक आहे आणि निश्चितच या कालखंडामध्ये अनेक लोकांची देवाणघेवाणचे व्यवहार असते। परंतु आज या ठिकाणी बँकेच्या व्यवस्थापनाने 3 वाजेची वाटपर्यंत बँक बंद करून टाकली। असंख्य ग्राहक या ठिकाणी होते, त्यांनी मला फोन केला आणि मी या ठिकाणी जेव्हा आलो अक्षरशः बँक बंद होती आणि जसं माहीत झालं नंतर त्यांनी बँक उघडली। परंतु या ठिकाणचे मॅनेजर किंवा या ठिकाणचे जे कर्मचारी आहे हे मात्र लोकांना योग्य सेवा देत नाही। लोकांशी उद्धटपणे बोलणं, जो अनपढ अशिक्षित लोक आहे त्यांना कोणतीही माहिती न देणं आणि आज हा मला वाटते शेवटचा वर्किंग दिवस असल्यासारखा दिवस असताना सुद्धा बँक बंद केल्याने अनेक लोकांना परत जावं लागलं। या संदर्भात मी स्वतः आलो, या ठिकाणी बँकेचे जे रिजनल मॅनेजर आहे जाधव साहेब त्यांच्याशी बोललो, या बँकेचे जे जनरल मॅनेजर आहे भोर साहेब त्यांच्यासोबत बोललो आणि या ठिकाणचे जे ग्राहक होते जे या ठिकाणी कुलूप लावले होते अक्षरशः त्या ठिकाणी ग्राहक बाहेर होते त्यांच्यासुद्धा या ठिकाणी मुलाखती घेतल्या आणि या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांचं जे व्यवहार आहे, लोकांशी वागण्याचा जो प्रकार आहे त्या सर्व तक्रारी त्यांच्या वरिष्ठ व्यवस्थापनाला केल्या आणि लवकरात लवकर यावर त्यांच्या मार्फतीने कारवाई होणार आहे आणि या भागातील जनतेला चांगल्या व्यवस्था सुविधा या बँकेने द्यावा या संदर्भातली सुद्धा सूचना त्यांना देण्यात आल्या। बंद करा म्हणून काढले, पाणी 4 लागले बंद होते। याचं म्हणजे माझं कामी नसतात यायना आहे ना 3 वाजताच लाख लावून दिलं। त्याच्यामुळं मी नाही आलो, माझी पत्नी आली। मग माझ्या पत्नीनं मला सांगितलं का बँक लाख केलं बा, पैसे भरायचे कसे, मार्च एंडिंग लास्ट महिना आहे। लास्ट महिना असल्यामुळे मी पत्नीला सांगितलं का आज कोणी आली आज उद्या भरावं लागते, उद्या सुट्टी आली म्हणून भाऊ। त्याच्यामुळं आहे ना देवराव भाऊ भोंगडेला मी फोन केला, देवराव भाऊला सांगितलं तर मार्च एंडिंग आहे म्हणलं पैसे भरायचे आहे कसं करायचं। तर मागच्या वेळेस मी आलो होतो पैसे उचलासाठी, त्यावेळेस आहे ना 3 वाजताच यांनी बँक म्हणजे याचे पैसे पूर्ण खतम झालेले होते। तर पैसे काही लोक वापस गेले माझ्या समोरच। तर आता ह्या वेळेस आहे ना पैसे भरासाठी आलो तरी लीक नाही म्हणून सांगत आहे। तर आम्ही कसं करायचं, मार्च एंडिंग जर झाली तर आम्हाला टॅक्स म्हणजे व्याज बसेल ना, त्यासाठी मी देवराव भाऊ जबरदस्ती इथं आले तुरंत। त्याच्यामुळं आता